खरं आज अनेक जणांनी माझ्या वर आलेल्या 1.5-1.5 वर्षापासूनच्या संकटाच्या बाबतीमध्ये धोंडे साहेबांनी या ठिकाणी आठवण काढली. धोंडे साहेबांना आणि आपल्या सगळ्यांना मी या ठिकाणी जसं जन्माला आलोय तसं माझ्या पाठी संघर्ष. जन्माला आलो 4 महिने डोळेच उघडले. जन्मताच लिव्हरचा त्रास. कसा वाचलो देव जा. अनेकदा संकट आलं वरून, पण तुमच्या सगळ्याच्या आशीर्वादानं वेळ कधीच आली नाही. आणि असे कितीही संकट येऊ द्या, जे बोलायले त्यांना बोलू द्या. हे अध्यात्माचं व्यासपीठ नाही. मी त्रिविक्रमानंदजींना पण विनंती केली होती की मी अध्यात्माच्या व्यासपीठावर बोलत नाही, पण महंतांनी आज्ञा केल्यावर ती आज्ञा तोडू नये हे भक्ताचं कर्तव्य. कितीही बोलले तरी मी 1.25 वर्ष बोललो नाही, आणखी नाही बोलणार नाही. कारण आपल्या गप्प राहण्यामध्ये जर एवढी ताकद आहे, बोलल्यानंतर काय होईल. आमच्या अक्का तिथं बसल्यात, आठवण काढली मोरळ्या अक्काची. पण एकीकडे वेगळी चर्चा आपण पाहतोय. एका व्यक्तीच्या डोळ्यात 1.25 वर्ष माझ्यावर झालेले आघात, त्याचा रागही दिसत होता. आणि मी व्यवस्थित इथं आलोय याचा डोळ्यात आनंदही दिसत होता. एवढा अभूतपूर्व स्वागत की मी रथावर बसावं म्हणून आग्रह एवढा. कुठं येऊ टाका, हे आडवा झाला गाडीच्या. पण ह्याला कसं सांगावं. मी म्हणलं आता तू आडवा तसा जर हा गाडी सोबत, मी पायी जातो. अरे रथावर घोड्याच्या बसावं लागतं, मोराच्या नाही. उदाहरण कर्णाचं दिलं, पण साक्षात माझं नाव अर्जुनाच्या एका नावापैकी धनंजय आहे. त्यामुळे त्याला माहिती आहे कुठल्या रथात बसायचं. म्हणून काका आपली सगळ्यांची क्षमा मागतो की मी रथात बसतो.